नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिल आणि माझ्या सोबत आहे। नमस्कार, मी ऋषाली यादव सार। आणि आज लोकशाहीच्या सगळ्यात मोठ्या उत्सवाला सुरुवात होत आहे। 7 वाजल्यापासून महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मतदानाला सुरुवात होणार आहे। महाराष्ट्रामधल्या पहिल्या टप्प्यामध्ये 5 ठिकाणी मतदान होईल। नागपूर, चंद्रपूर, रामटेकच्या जागेसाठी आज मतदान होत आहे। भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूरच्या जागेसाठी आज मतदान होणार आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये 5 पैकी 4 ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगणार आहे। देशभरातलं चित्र पाहायला गेलं तर 21 राज्यांमधल्या 102 जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे। तर देशभरामध्ये 102 मतदारसंघामध्ये आज मतदान पार पडेल। लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव आजपासून सुरू होत आहे। महाराष्ट्रामध्ये 5 ठिकाणी हे मतदान होईल। नागपूर, चंद्रपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर या ठिकाणी हाय प्रोफाईल लढती ज्या आहेत त्या सुद्धा होणार आहेत। पूर्व विदर्भामधल्या या लढती आहेत। मागच्या वेळेला म्हणजे 2019चा विचार केला तर 7 मतदारसंघामध्ये मतदान झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये विदर्भामधल्याच या मतदारसंघांचा समावेश होता। यंदा नागपूर, चंद्रपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली, चिमूर या ठिकाणी पहिल्या टप्प्यामधलं मतदान जे आहे ते पार पडतंय। पुढच्या 2 मिनिटांमध्ये आता मतदानाला सुरुवात होणार आहे। नागपूर, चंद्रपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर तापमान वाढल्यामुळे इथे 7 वाजल्यापासून हे मतदान सुरू होणार आहे। जास्तीत जास्त लोकांनी मतदान लवकरात लवकर करून घ्यावं असं आवाहन केलं जात आहे। थेट आपण जाणार आहोत नागपूरमध्ये। आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडे। सगळ्यात मोठी हाय प्रोफाईल लढत ही नागपूरमध्ये होते, नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे। तर थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडे। गजानन, नागपूरमधली सगळ्यात मोठी हाय प्रोफाईल अशी ही लढत, 75% मतदान झालं तर 5 लाखांचा लीड घेईन असं गडकरी म्हणाले होते। जास्तीत जास्त लोकांनी मतदानासाठी बाहेर पडावं यासाठी जनजागृती करण्यात आली आणि आवाहन देखील केलं जाते। नक्कीच नागपूर देशाच्या 0 माईलचं शहर आहे आणि देशाच्या राजकारणाचं मध्यबिंदू असल्यासारखं आहे, कारण की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय या ठिकाणी आहे। आणि आपण बघू शकतो हे जे दृश्य आहे, या ठिकाणी या मतदान केंद्रावर सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत मतदानाचा हक्क बजावायला आलेले आहे। पहिले मतदार म्हणून तुम्ही जर दृश्य बघितलं, अगदी रांगेत लागून ते मतदानाचा हक्क बजावायला यासाठी या ठिकाणी गेलेले आहेत। नागपूरच्या लढतीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून आहे, कारण की या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरोधात विकास ठाकरे अशी ही लढत होत आहे। आणि आपण नागपूरचा जर आपण मतदानाच्या टक्केवारीचा ट्रॅक रेकॉर्ड बघितला तर 1999 पासून कधीही 60% वर मतदान गेलं नाही। त्यामुळे यावेळेस अनेक प्रयत्न करण्यात आले की मिशन डिस्टिंक्शन म्हणजे 75% पेक्षा जास्त मतदान व्हायला पाहिजे। निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम राबवण्यात आले आणि त्यामुळे आता नागपूरकरांची परीक्षा आहे की मिशन डिस्टिंक्शन या लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात, जगातली सगळ्यात मोठी लोकशाही जी आहे ती भारताची लोकशाही, या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव सुरू झालेला आहे। पहिलं मतदान जे आहे ते या ठिकाणी होत आहे। मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। 7च्या ठोक्याला मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि पहिले मतदार म्हणून, कारण की ही महालेतील हे मतदान केंद्र आहे, या ठिकाणी सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत जे आहे ते मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहे। सगळ्यात महत्त्वाचे देशभरात 102 लोकसभा मतदारसंघ आहेत, त्यातले महत्त्वाचे 5 मतदारसंघ पूर्व विदर्भातले आहे आणि या 5 पैकी 4 मतदारसंघामध्ये काँग्रेस गजानन थोडंसं थांबवते तुम्हाला। आपण पाहिलं सरसंघचालक मोहन भागवत आता मतदानासाठी पोहोचले, तसे